ओमराजे निंबाळकर डबल निवडून येते. कसं काय? त्यांचं कार्य चांगलं आहे. ती ताकद होईना ते ओमराजासमोर उभा राहायची. मी म्हणणारे सुद्धा नको म्हणायले. कोणी बी उभा राहू दे ओमराजेच्या विरोधात ओमराजे 100% निवडून येणार. काय ओमराजे ओमराजे कसं काय? का बरं? त्यातली नाही माहिती का आपली. काय माहिती नाही. कारण काय ओमराजे काय कामच नाही तर काय 5 वर्ष त्यांनी काय केलं इथं डोक्यासाठी. बरं तुम्ही मत ऐकून घ्या पूर्ण. ह्या दोघांनी कारखान्याची 12 वर्ष बंद पडण्याची वाट लावणारी ही दोन नेते आहेत. जर उभारला तर त्यालाच करणार आहोत. आणि तसं त्याच्या विरोधात मतदान करायचं ठरलंय. जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे आम्हाला. नोटा कोणीच नाही झालेली आता नाही आयडियाच नाही आपल्याला आयडिया नाही. काहीच नाही. बरं मनोजदादा जरांगे पाटलांना मराठा समाजाचं मतदान आपल्या गिरायकाच्या नादात असतं. बरं तुम्ही काय अंदाज लावून फोन उचलतात हे करतात. फोन उचलून कमीत कमी समस्या तरी जाणून घेतात. ह्यांचं तर फोन बी लागत नाही. तर तिकीट दुसऱ्याच्या गळ्यात घालण्यासाठी इथं चालू आहे. महायुतीत मारामारी चालू आहे. ओमदादाचं काम बघायला गेलं तर लोक टीका करतात किंवा फोन उचलतात. आज सर्वसामान्य माणसाची अशी अडचण आहे, कुणाची माता भगिनी डिलिव्हरीसाठी दवाखान्यात असे येतात, त्यामुळे फोन उचलणं आणि फोन ठेवणं आता सामान्य कार्यकर्ता, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सुद्धा करत असतो. ज्याकडच्या शेतकऱ्याचा प्रश्न मिटवायला पाहिजे. आता ब्रॉडगेज झाल्यापासून आमच्या जमिनी कमीत कमी 20-25 फूट. आमच्या भ्रष्टाचार तुम्ही ईडीच्या काय केसेस दाखल केल्या, मग त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घाला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. तुमच्या पक्षात आल्यावरती कसं काय पांढरा शुभ्र होतो लगेच. हे त्यांची खतखत व्यक्त केली आहे त्यांनी. काय त्याप्रमाणे आता लोक थोडे नाराज आहेत. नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार रिंगणात उतरलेला आहे, मात्र महायुतीचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. नेमकं जनतेच्या मनात काय खतखत सुरू आहे, राजकारणाची उकल करूया. आज आपण ढोकी गावामध्ये आहे. थेट आपण जनतेचा ग्राउंड रिपोर्ट करू. जनतेच्या मनातल्या काय भावना आहेत थेट आपण जाणून घेऊया. नेमकं आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे. मी आता ढोकी गावात आहे. आज 31 मार्च वेळ दुपारची आहे. ढोकी गावामध्ये इथं काही हॉटेल आहेत. हॉटेलमध्ये काही मामा बसलेत, नागरिक आहेत. काय नाव काय तुमचं मामा? दत्ता चौधरी, बरं कुठले आहेत तुम्ही? वाकरवाडी. वाकरवाडी. तुम्ही इथं आलो का ढोकीला? बरं आता सध्या निवडणूक सुरू आहे. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे गटाकडून, महाविकास आघाडीकडून. आणि आणखीन पुढं काही उमेदवाराची बरेच नावं काय चर्चेत आहेत. काय वाटतं बरं, तुमच्या मनात काय भावना आहेत? काय ओमराजे कसं काय? का बरं? काय आता दुसरा उमेदवारच नाही म्हणल्यावर त्याला काय. होय. आणि दुसरा उमेदवार कुठे जाहीरच नाही झालेला. हां होईल की जाहीर? मग काय बरं तीच आहे बाई कोण? ओमराजे. त्याचं कारण सांगा ना काय नेमकं. कारण काय, तरुण आहे. एखादा महत्त्वाचा विषय काय वाटतो? काय महत्वाचा विषय, ती बोलते, फोन उचली ते. होय मामा. कुठून आलो तुम्ही? डोक्याचं काय नाव आहे तुमचं? गुणवंत कुळे काय करता तुम्ही? आम्हाला बरं तुम्ही आम्हाला गाव कसं तुमचं? डोके ढोकीच. बरं काय वाटतं बरं ओमदादा सध्या उमेदवार आहेत? त्यातली नाही माहिती का आपली. काय माहिती नाही. हो बाबा, निवडणूक सुरू आहे सध्या लोकसभेची. खासदार ओमराजे निंबाळकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महायुतीचे उमेदवार अजून ठरलेलेच नाहीत. महायुतीचा उमेदवार ठरल्यावर बघू ना. आम्ही भाजप सेनेचे आहोत. बरं मग पण काय सध्याचं वातावरण कसं आहे जिल्ह्यातलं? सेना भाजपच. का बरं, काय कारण आहे त्याचं? कारण काय ओमराजे काय कामच नाही तर काय. ते तर प्रत्येक भाषणात सांगतात की 5 नाही 10 वर्ष झालं की निवडून देतो त्यांना. आम्हीच दिलेलं आहे निवडून, पण आता आम्ही कंटाळला आहोत त्यांना. काय कारण आहे? कारण ही काय कुठलं कामच नाही. तर शेजारी आहे आमच्या इथं जवळ 5 किलोमीटर. एकही निधी नाही 5 वर्षात. ह्या मामालाही बोलवलेत, मग बोलणार नाही म्हणले, आता बोलतात. बोलणं कसं काय चालू झालं मामाचं काय कळलं नाही मला. का ट्रेनिंग दिली इतक्या वेळात? एका मिनिटामध्ये काय ट्रेनिंग दिली का? खरं सांगा उगं मामा काय म्हणणं. त्यांनी आपल्या ढोके गावामध्ये खासदार आहेत, त्यांना 2 किलोमीटरवर राहायचं. 5 वर्ष त्यांनी काय केलं इथं डोकेसाठी. बरं मी ज्यावेळेस आता हॉटेलमध्ये आलो त्यावेळेस तुम्ही मला म्हटले की मला बोलायला येत नाही. काय करेल आपल्याला बोलवून? त्यानं काही कामात विकासच केला नाही, त्याला खायला पुन्हा अजून 5 वर्ष बकांडी घ्यायचे. काय नेमकं बरं आता ऐका काय नेमकं आता बरं वातावरण कसं? त्यांना निधी येते, किती येते निधी त्यांना? किती येते?
एका गावाकडे येते का नाही काय 10 रुपये 5 रुपये. तुमचं गाव कोणतं हीच आहे का? इथं काय केलं गाव काय करता शेती बरं किती आहे शेत? 6 एकर. बरं मग आता काय होईल बरं आता? काय करायचं आम्ही करणार राव ओमराजाला मतदान. त्याला काय मतदान करायचं? बरं आता नेमकं काय एवढी नाराजी काय? हो त्यानं 5 वर्षे ढोकी गावात कुठल्या तरी एका कान्याकोपऱ्यात निधी आणला पाहिजे ना. 10 रुपये 5 रुपये एखादं समाज मंदिर स्मशानभूमी बांधली तरी पाहिजे की. माणसं मेलं कुठे न्यायचं जाळायला तेवढं बी केलं नाही त्यानं. आणि पुन्हा अजून तीच वाकांड घ्यायचा का? हो काय सांगाल बाबा लय चिडले. तुमचं काय नाव आहे? मी सतीश देशमुख. बरं मी भाजपचं काम करतो, पण माझा दोन्ही भावावर एक आक्षेप आहे. तेरणा शेतकरी साखर कोणत्या भावावर? राणादादा आणि ओमराजे स्पष्ट बोलणारे. माझं मत ऐकून घ्या पूर्ण. ह्या दोघांनी कारखान्याची 12 वर्ष बंद पडण्याची वाट लावणारे ही 2 नेते आहेत. आणि आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्याचा काहीही संबंध नसताना 100 कोटी रुपये खर्च करून तेरणा कारखाना उर्वरित काळा आणला, त्याच्याबद्दल सावंत साहेबाचं सगळ्या गावाच्या वतीनं व परिसराच्या वतीनं मी अभिनंदन करू इच्छितो. का हो, तुमच्या ताब्यात कारखाना 10-10 वर्ष राहिला. तुम्ही ह्या कारखान्यावरच्या जीवावरच मोठे झालात, अब्जाधीश करोडपती झालात आणि कारखान्याकडे डुकून बी बघितलं नाही. आणि ज्यांनी निधी भरला, समजा निविदा निघाल्यानंतर सावंत साहेबांनी भरली, तर त्याच्यामध्ये अडचण आणण्याचा प्रयत्न केला, तरी पण त्यांनी सावंत साहेबांनी स्वबळावर मार्ग काढीत आदरणीय देवेंद्र भाऊ व या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी मध्यस्थी करून तो तसब्या मिटवला. म्हणून यावर्षी तेरणा चालू होऊन किमान 3.25 लाख टन ऊसाचं गाळप झालं व या परिसराला पुन्हा नंदनवन झालं असं म्हणलं तर वागवं ठरणार नाही. आता सध्याची परिस्थिती याच्यावर काय वाटतं तुम्हाला? आता सध्याची परिस्थिती एक आहे. आदरणीय या देशाचे कणखर पंतप्रधान ज्यांनी की एक शौचालयापासून, घरकुलापासून, गॅस सिलेंडरपासून ते आपल्या आरोग्य सेवेपर्यंत किंवा 5 वर्ष मोफत अन्नधान्य गोरगरिबासाठी ह्या ज्या सुविधा केल्यात ह्या अगोदरच्या कुठल्या सरकारनं केल्यात. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचा विकास म्हणण्यापेक्षा ढुकीत 16 कोटीची पाणीपुरवठा योजना आदरणीय गोपीनाथराव मुंडे व अण्णा डांगे यांनी दिली. त्याच्यानंतर या योजनेसाठी एक पुनर्वसन म्हणून 3,63,00,000 रुपये आदरणीय देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री असताना दिले. तसंच आता 5 VM सबस्टेशन. याच्या अगोदर आमचे जावाई ऊर्जा मंत्री होते, जावाई ऊर्जा मंत्री 1 रुपया देऊ शकले नाहीत, पण आदरणीय देवेंद्र भाऊंनी 2.5 कोटी रुपये दिलेत व सध्या काम चालू आहे. या भागाला वीज पुरवठा कमी पडणार नाही. ते 5 व्हीकेम महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. महायुतीची जागा ही राष्ट्रवादीला सुटलेली आहे. महायुतीचा उमेदवार आदरणीय विक्रम काळे असतील, आदरणीय आमचे राहुल मोठे दादा असतील किंवा बिराजदार राहुल मोठे. त्यांची ओळख आहे तुमची? कसं काय राजकारणाची बऱ्यापैकी माहिती दिसते तुम्हाला? आम्हाला काय माहिती, आम्ही अडाणी माणसं. पुण्या गावचे आहेत राहुल मोठे? सगळं माहिती आहे त्यांना. होय कळलंच आहे ते. तुमचे आहेत का? बरं बघा, मी तुम्हाला थेट प्रतिक्रिया दाखवतोय. जनतेच्या मनात काय खतखत सुरू आहे थेट दाखवणार आहे. काय भाई, काय नाव आहे? कोळी लक्ष्मण. काय परिस्थिती आहे सध्या? वातावरण कसं आहे? वातावरणाचं काय अजून सांगता येत नाही, पण सगळं आता सध्या तर काय बोलता येणार नाही. आता उमेदवार अजून काही झालेले नाहीत ना. जोर उमेदवार ठाम होत नाहीत तोपर्यंत अजून काही सांगता येणार नाही. बघू इकडे मंडळी काय बोलते का बघू. हो काय परिस्थिती आहे सांगा बरं सध्या. परिस्थिती काय चालू आहे? आमचा मुद्दा एकच आहे, आम्ही सत्तेच्या विरोधात मतदान करणारे माणसं. प्रत्येक वेळेसच का? प्रत्येक वेळेस नाही, ह्यावेळेस आम्ही मराठा समाज सत्तेच्या विरोधात मतदान करणार आहोत. त्यावेळेस मग पुढे आमचा मराठा समाजाचा उभारला तर त्यालाच करणार आहोत. नाही तर सत्तेच्या विरोधात मतदान करायचं ठरलं आहे. जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे आम्हाला. होय हां, जरांगे पाटील म्हणतील तसंही सर्व मराठ्यांनी ठरवूनच केलेलं आहे. होय भाई, मतदान आहे का?
2019ला केलं तर बरं काय नाव आहे? कृष्णा इंगळे. काय परिस्थिती आहे बरं सध्या आता वातावरण कसं आहे राजकीय लोकसभा सुरू आहे आता लागलेली आहे निवडणूक नोटाला मतदान करायचं, कोणालाच पसंत करायचं नाही कोणालाच करायचं. कशासाठी? आपलं असंच जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत म्हणून हम्म, नोटा कोणीच नाही. हम्म. 2019ला केलं तर आम्ही ओमराजेंना मतदान केलं तर. बरं मग काय झालं पुढं? आता हे काय आरक्षण नाही भेटलं म्हणून कुणालाच करायचं नाही, नोटाला करायचं. बघा थेट प्रतिक्रिया दाखवतो मी. बघू इकडं काय नेमकं आणखीन आहेत काही मंडळी इकडे उभारलेले. बघू बोलतात का ते? थेट प्रतिक्रिया जाणून घेणार. बोलता का? काय नाव काय तुमचं? अक्षय देशमुख. सध्या निवडणूक सुरू झालेली आहे आता. नाही, आयडियाच नाही आपल्याला, आयडिया नाही? काहीच नाही. बरं काय सांगाल दादा? नाही मी बोललो तुम्ही? हां बोललो. ठीक आहे. मामा कुठून आले तुम्ही? मी शिंदे वाकरवाडीहून आलो. इकडे आले. काय बरं सध्या कशी परिस्थिती आहे आता? लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी जर म्हणलं हम्म, तर आता सुद्धा मनोजदादा जरांगे पाटलांना मराठा समाजाचं मतदान जाईल हम्म, किंवा बाकीचे जे त्यांना साथ देणारा समाज आहे हम्म, त्यांना त्याचं मतदान जाईल. हम्म. बरं अंदाज व्यक्त करा. की राजकीय जी नेते आहेत त्यांनी मराठा समाजासाठी काही सुद्धा अधिवेशनामध्ये ते काहीच प्रश्न मांडलेले नाहीत. त्याच्यामुळं बाकीचे सर्व समाज नाराज आहे त्यांच्यावर. त्याच्यामुळं मराठा समाजाला मतदान जाईल. काय सांगाल? लोकसभेची निवडणूक सुरू आहे सध्या. हां आयडिया नाही. कुठले आहेत तुम्ही? ढोकीगाव. काय राजकीय चर्चा वगैरे काय कुठं चालू असतं ना? तुम्ही तर इथं समोर प्रत्येक वेळेस वेगळा माणूस येतो ना आपल्याकडं. येतो पण चर्चा नसते, आपल्या गिरायकाच्या नादात असतो. तुम्ही काय अंदाज लावू शकत नाही? नाही व्यवसायदार का अंदाज लावू शकत नाहीत. आपण इकडे थेट अजून प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. नेमकं काय सांगाल? परिस्थिती कशी आहे? वातावरण सध्या वातावरण जे आहे. मतदान आहे ना आपल्याला? आहे ना. हां काय नाव आहे? हर्षद काजी. ओमराजेची उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडीकडून. माहितीचा उमेदवार आणखीन जाहीर झालेला नाही. चर्चा काय बऱ्याच आहेत. तुमच्याकडे काय चर्चा वगैरे चालू आहे? काय खतखत मनात काय आहे का तुमच्या काय? खतखत नाही. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर निवडून येतील इथं. का बरं? काय का कारण म्हणजे काम आहे त्यांचं. आहे? लोकांशी संपर्क आहे, काम आहे. बरेच आरोप होत होते त्यांच्यावर. फक्त फोनच उचलतात, व्यायाम करतात, फोटो काढतात, जॅक देतात गाडीला, असं काही बरेच काल स्टेटस वगैरे काही व्हॉट्सअपवर फिरत होतं बरंच काय. पण ते नेमकं काय बरं? त्यांच्यावर जे आरोप करणारे आहेत त्यांनी काय केलं ह्या जिल्ह्यासाठी ही विचारावं लागेल ना. जे आरोप करतात की बाबा ते फक्त फोन उचलतात, हे करतात. फोन उचलून कमीत कमी समस्या तरी जाणून घेतात. ह्यांचं तर फोन बी लागत नाही. हां हे बी विचार करावा लागेल ना. होय काय वाटतं बरं? सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. एकंदरीत काय वातावरण कसं वाटतं तुम्हाला? धाराशिव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश दादा राजे निंबाळकर यांची उमेदवारी जवळपास 5 वर्षापूर्वीच निश्चित झालेली आहे. आज महायुतीमध्ये अशी परिस्थिती आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाची की त्यांच्याकडे धाराशिव लोकसभा हा राज्यातला एकमेव मतदारसंघ असेल की जिथं तिकीट घेण्यासाठी नाही तर तिकीट दुसऱ्याच्या गळ्यात घालण्यासाठी इथं चालू आहे. महायुतीत मारामारी चालू आहे. ओमदादाचं काम बघायला गेलं तर लोक टीका करतात किंवा फोन उचलतात. आज सर्वसामान्य माणसाची अशी अडचण आहे, कुणाची माता भगिनी डिलिव्हरीसाठी दवाखान्यात असेल, तिला रक्ताची पिशवी लागत असेल त्याच्यासाठी असेल, कुणाचं काय असेल त्याच्यासाठी आज फोन खासदाराचं काम असं म्हणतात, फोन उचलणं हे करणं. ही गोरगरीब जनतेचं, कुणाचा DP असेल, कुणाचा DP जळालेला असेल, कुणाला बाबा कुणाचं लाईट बिल भरण्यामुळं कनेक्शन कट केलं असेल किंवा भरलं असलं तरी जोडत नसतील, हे खासदाराचं काम आहे. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला सध्या? 100% ओमदादा राजे निंबाळकर पुन्हा एकदा. आज महायुतीकडे उमेदवार सुद्धा नाही. आता उद्याच्या 3 तारखेपासून 3 एप्रिल 2024 पासून फॉर्म भरायचं चालू आहे 3ऱ्या टप्प्यातल्या ह्याचं. तरी आज तागायतपर्यंत त्यांचा उमेदवार नाही. भाजपवाले म्हणते त्याला ही करा, त्याला ही करा, ती करा, अजून उमेदवार नाही त्यांचा. बघूया नेमकं काय मत आहे आपलं. काय सांगाल? काय नाव आहे तुमचं? नमस्कार. बोला, एका मिनिटात बोला. नमस्कार, मी पद्मनाभ मधुकरराव जोशी. मी लोकसभा मतदारसंघात धाराशिव लोकसभा मतदारसंघातील एक जागरूक नागरिक आणि मतदार आहे.
आता फोन उचलणं म्हणजे सामान्य, आता लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न मोठा असतो. लोकसभेच्या खासदारांनी मोठे प्रश्न सोडवायला पाहिजेत. फोन उचलायचं काम तर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा ग्रामपंचायत सदस्य करत असतो. स्थानिक पातळीवर प्रश्न हे ह्या लोकांनी सोडवायचे असतात. लोकसभेचे प्रश्न हे खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात सोलापूर येतो, लातूर येतो आणि धाराशिव जिल्ह्यातील गावं येतात. त्यामुळे फोन उचलणं आणि फोन ठेवणं तर सामान्य कार्यकर्ता, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सुद्धा करत असतो. आणि फोन उचलून असे डिलिव्हरी वगैरे गोष्टी सामान्य माणूस किंवा सामान्य जो सदस्य आहे तोही करू शकतो किंवा त्यांच्याकडून करून घेता येत असतात. पण लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था मजबूत करणे, आरोग्य व्यवस्था मजबूत करणे, दवाखाने मोठे उपलब्ध करणे, मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आणणे, हे काम लोकसभा आणि खासदार यांनी करायला पाहिजे. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गाव, खेडी, वस्ती पाड्यातील आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, उद्योग, व्यवसाय ह्या गोष्टी मजबूत केल्या गेल्या पाहिजेत. हे काम खासदार साहेबाचं आहे. जिल्हा परिषद सदस्य ह्या गोष्टी करू शकतो, पंचायत समिती सदस्य तो त्या स्थानिक पातळीवर गोष्टी करू शकतो. पण लोकसभा ही दिल्ली आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणल्यावर त्यांनी ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी करणं अपेक्षित असतं. जिल्हा परिषद सदस्याची कामं खासदारांनी करायचे नसतात, पंचायत समितीचे कामं खासदारांनी करायचे नसतात किंवा ग्रामपंचायतचे कामं खासदारांनी करायचे नसतात. तर उलट ह्यांना जो निधी आहे किंवा जो निधी कमी करतो किंवा ज्या अडचणी येतात त्या सोडवायचं काम हा खासदार करत असतो. त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था लातूरसारखी झालेली नाही. माझ्या जिल्ह्यात MIDC औद्योगिक विकास महामंडळ लातूरसारखं, सोलापूरसारखं नाही. हे काम खासदाराचं आहे. माझ्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, पाणी प्रश्न गंभीर आहे, तो पाणी प्रश्न सोडवणं खासदाराचं काम आहे. लाईट, आता वीज म्हणताय तुम्ही, फोन करायचं, DP द्यायचं काम तर स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा ज्या ग्रामपंचायत आहेत त्यांना सांगून त्या स्थानिक पातळीवर प्रश्न हे खासदारांनी सोडवायला लावायचे असतात आणि ती यंत्रणा मजबूत करायची असते. नवीन उपकेंद्र, नवीन सबस्टेशन, नवीन फीडर ह्याची मागणी करून त्याला बजेट उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करायचा असतो, हे मला वाटतं. आणि ह्या गोष्टी मला माझ्या जिल्ह्यात हवेत. माझ्या जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे. माझ्या जिल्ह्याचा सर्वांगीण समतोल विकास, त्यातमध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसुविधाही उपलब्ध करून देणं, त्यांची यंत्रणा उपलब्ध करून देणं, त्यासाठी व्यासपीठ निर्माण करणं, खेळाडू निर्माण करणं, खेळाडूसाठी मैदान उपलब्ध करून देणं, त्यांना सोयीसुविधा देणं, त्यासोबतच माझ्या माता भगिनी महिला सक्षमीकरण करणं, ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. माता भगिनींनाही त्यांच्या फील्डवर काम करत असताना सुरक्षित वाटायला पाहिजे व त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याही सोडवण्यासाठी खासदारांनी त्या पद्धतीचं मोठं व्यासपीठ निर्माण करून द्यायला पाहिजे. आणि आपल्या अंडरच्या जे जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समित्या आहेत, ग्रामपंचायत आहेत, त्यांना तसा कारभार करायला लावणे. आणि भ्रष्टाचार. 1 मिनिट झालं तुमचे. आता थेट आपण नागरिकाच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. काय बोलता का, काय सांगाल? आमचे प्रश्न भरपूर आहेत. आता मिरज ते लातूर, पहिली होती आरोग्य, आता आली ब्रॉडगेज. सगळ्यांनी म्हणजे खासदार साहेबांनी उलट अधिवेशनमध्ये म्हणजे प्रश्न उचलून रुळाच्या कडेच्या शेतकऱ्याचा प्रश्न मिटवायला पाहिजे. आता ब्रॉडगेज झाल्यापासून आमच्या जमिनी कमीत कमी 20-25 फूट घेतलेल्या आहेत सगळ्याच्या. मिरज ते आता सध्या लोकसभेचं वातावरण कसं आहे याबद्दल आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेतोय. मनातली खतखत काय नेमकं? लोकसभेचं वातावरणाचा काही विषय नाही. लोकसभेला तर ओमराजेच निवडून येत आहे, कुणी किती बी म्हणजे, कारण उमेदवारच असा पडणार आहे इथं, कारण मराठा आरक्षणचा बी उमेदवार नाही. हो, त्याच्यामुळं ओमराजे निवडून येत आहे, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. पण त्यांचं बी रान गेलेलं आहे, पण त्यांनी बी आमच्यासाठी प्रयत्न केले. पण आम्हाला काय आणि त्या रेल्वेच्या लेनच्या कडेचा काय मोबदला आणि कुणाला भेटल्या. माहितीचे उमेदवार पुढं काय वाटतंय, कोण होईल असं वाटतं? माहितीचा उमेदवार का आता राणा पाटीलच आले तरी येतील रिंगणात राष्ट्रवादीत प्रवेश करून, असं तसं म्हणजे अंदाज आहे चालू आहेत तसे. बघा, होईल काय सांगता येत नाही. थेट नागरिकाच्या मनात काय भावना आहे, नागरिकाच्या मनात उस्मानाबाद लोकसभेची 2024ची जी काय खदखद आहे ते आम्ही थेट दाखवतोय तुम्हाला. ढोकी गावात आहे मी आता. पुढं दुसऱ्या या भागामध्ये जाऊ, ढोकी गावातच जाऊया आपण. नेमकं लोकांच्या मनात काय चाललंय पाहूया आपण. काय वाटतंय बरं, आता लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे, महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केला आहे, पण माहितीला उमेदवार अजून जाहीर केला नाही. महायुतीनं बरेच नाव आहेत माहितीमध्ये. सध्याची परिस्थिती आणि तुमच्या मनातली खदखद काय सांगा बरं एकदा. सध्याची परिस्थिती अशी आहे की बाबा, नाव सांगा मला. माझं नाव सतीश तिवारी, गाव ढोकीच. सध्याच्या आमच्या मनात खदगती एकच आहे की एकदम महागाई जास्त आहे. पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, गॅस वाढला, मग ती काय असं ना बेकारी वाढली. अजून तुम्ही जी म्हणत होता की बाबा मी रोजगाराला काहीतरी आळा घालील, आज युवक आमचे एवढे मोठे पडून आहेत, त्यांच्या हाताला रोजगार नाही.
मग तुम्हाला आम्ही 10 वर्ष झालं निवडून दिले की आपली अपेक्षा होती की तुम्ही म्हणत होता काळं धन काय येईल आम्ही काढू, लोकांच्या खात्यावर काय पैसे पाठवू, त्याचा बी काही विषय नाही. आज भ्रष्टाचारी लोक तुमच्या पक्षात आल्यावर चांगले होते, त्यांच्यावर तुम्ही केसेस, आज जे समजा भ्रष्टाचार तुम्ही ईडीच्या तुम्ही काय केसेस दाखल केल्या, मग त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घाला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. तुमच्या पक्षात आल्यावरती कसं काय पांढरा शुभ्र होतो लगेच? त्याच्यावर काय तुम्ही आज मग तुमच्या पक्षामध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांना क्लिअर करता. आज तुम्हाला लोकसभेचं लोकांनी कशा पद्धतीने निवडून द्यायचं, का द्यायचं, कशासाठी द्यायचं? आज तुम्ही आम्हाला 2,000 रुपये देता, 2,000 देऊ नका, आम्हाला पीक विमा देऊ नका, आम्हाला अनुदान देऊ नका, पण आमच्या शेतीमालाला भाव व्यवस्थितशीर द्या. आज सोयाबीनचा भाव तुम्ही ज्यावेळेस रॅली काढली, तुम्ही त्यावेळेस सत्तेच्या बाहेर होते उपमुख्यमंत्री, त्यावेळेस तुम्ही 4 वर्षाखाली रॅली काढल्यावर सांगितलं होते की तुम्हाला 6,000 रुपये भाव पाहिजे. आज तुम्ही त्यावेळेस रॅली काढून आज भाव काय तुमचा हमी भाव जे आहे त्याच्यापेक्षा सोयाबीनचा भाव आता आला आहे. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आज तुम्ही व्यापारी हाताशी धरून व्यापाऱ्यांनाच तुम्ही मोठे करता. ज्यावेळेस व्यापाऱ्यापाशी साठा असेल त्यावेळेस तुमची महागाई होती, शेतकऱ्यापाशी असताना महागाई काहीच होत नाही. मग आज आम्हाला सांगा, आज आमची कुटुंबाची निर्वाह कशी करायची आम्ही? आम्हाला काय दुसरं साधन आहे का काही शेतीविषयीचं आहे? मग तुम्ही शेती प्रधान कृषी देश आहे आपला, मग त्याच्यामध्ये तुम्ही शेतीला काहीतरी प्रोत्साहन देतच नाहीत, शेतमालाला भाव देत नाहीत. काय वाटतं बरं मग आता तुम्हाला हे सध्याचं जे वातावरण आहे काय वाटतं? काय वाटणार? आम्हाला जर तुम्ही व्यवस्थितशीर सावरून घेतलं असतं अजून मी तुम्हाला मतदान केलं असतं. त्यावेळेस आमचं मतदान तुम्हाला नाही कसं देणार मतदान? हो, काय सांगाल तुम्ही? आता सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे, कसं बघता त्याच्याकडे? तुमच्या मनात काय खतखत सुरू आहे सध्या? खतखत आमच्या मनात एकच आहे की आता मी तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 30 वर्षापासून आहे, जुना पण आता जी त्यांनी जे बोलले तुमच्या समोरच बोलले हे सगळं बोलले बरोबर आहे, पण ती कसं आहे आता जी आम्हाला सुद्धा खटक्यात ही गोष्टी खटक्यात आहेत ना आता काही, किंवा पहिले जी भारतीय जनता पार्टीचे मूल्य होते ते आता सगळे थोडे कमी व्हायला लागलेत. भ्रष्टाचे लोक घ्यायला नाही पाहिजे, त्यांना तुरुंगात घालायला पाहिजे ना. जे भ्रष्टाचार केला, ज्यानं भ्रष्टाचार केला त्याला आपल्या जवळ घ्यायचं नाही, त्याला तुरुंगात घालायचं, जी काय असेल ती. काय आता आपल्या जवळ घेतलं की ती स्वच्छ झाला, मग ते आपल्या बाहेर काही बोलता येत नाही असं. काय मामा बोलले ते मामा बोलले ते आता कसं आहे त्यांच्या मनातलं बोलले, ती त्यांची खतखत व्यक्त केली आहे त्यांनी. काय त्याप्रमाणे आता लोक थोडे नाराज आहेच, नाराज सूर जनतेत. आता काय होईल मग? आता माहितीचा उमेदवार नाही अजून आलेला. आता उमेदवार आजच्या तारखेत उमेदवार आम्ही तगडा द्यायचा प्रयत्न भाजप करणारच आहे, भारतीय जनता पार्टी. थोडंसं म्हणजे कसं आता ही आपलं जास्त पक्ष 3-4 पक्षाचं सरकार आहे आपली, त्यामुळे थोडा वेळ लागायला आहे उमेदवार ठरवायला. उमेदवार आम्ही तगडा देऊ चांगला. हे इथलेच आहेत तुम्ही? आता ह्यांनी खूप काय आरोप केले. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला आहे, जाहीर झाले ओमप्रकाश राजेनिंबाळकरचं नाव. तर आता महायुतीमधून बरेच काही नावं पुढे येतात. काय होईल बरं नेमकं? आणि तुमच्या मनात काय नेमकं खतखत चालू आहे आता सध्या? नाही, आता एक उमेदवार फिक्स झाले, दुसरा उमेदवार अजून फिक्स व्हायचा आहे, त्यामुळे दुसरा उमेदवार अजून मैदानात जायला नाही, त्याच्यामुळे फाईट कशी होईल सांगता येत नाही. आज गेलं तर ओमराजेला वातावरण चांगलं आहे, पण उद्या त्यांच्या तोगीस उमेदवार येतो का कसा दुबळा येतो त्याच्यावर आहे, कारण की भाजप सदस्याची जागा जाऊ देणार नाही. कोण उमेदवार भेटला तर कसं राहील, कोण उमेदवार भेटला तर कसं राहील? 1-2 उमेदवार असं काय नाही, ओमराजेला जर तोगीस उमेदवार असेल तर राणादादा नाही तर मग तानाजी सावंत स्वतः, ह्या दोघांपैकी एक उमेदवार आला तर ओमराजेला तोगीस उमेदवार राहतील. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आले तर मग जरा थोडं बाय दिल्यासारखं एकतर्फी जागा येईल ओमराजेची, कारण की ओमराजेचं काम चांगलं आहे. जरी ते पैशाने सक्षम नसले तरी लोकांना धीर देणं, कुणाच्या बी अर्ध्याचं फोन उचलणं, अधिकाऱ्याला समोरच्या बोलणं, कामाला त्याचे हजर राहणं, ही बाबी त्यांच्या प्लस पॉईंट आहे त्यांच्या ओमराजेच्या. की हाकेला आवाज देणारा खासदार म्हणून त्याची ओळख चांगली आहे, माणसातला माणूस आहे, कुणाही हाक मारली तर येणारा धावत येणारा माणूस आहे. असं VIP सारखा बघू पुन्हा अपॉइंटमेंट घ्या वेळ नाही असं नाही म्हणणारा नेता नाही तो, त्याच्यामुळे ओमराजेला प्लस पॉईंट चांगला येत आहे. बघा, ढोकी गावामध्ये आहे मी आता, आणि या ढोकी गावामध्ये नागरिकाच्या मनातली खतखत, लोकसभेच्या निवडणूक लागलेली सध्या, लोकसभेच्या उमेदवाराबद्दल नागरिकाला काय वाटतंय थेट आपण प्रतिक्रिया जाणून घ्या. पुढे जाऊया, पुढच्या हॉटेलमध्ये जाऊ. मी हॉटेलमध्ये असो, वाहनाचे असो, ॲटो रिक्षावाले असो, वेगवेगळ्या ठिकाणी इथं जाणार आहे ढोकी गावामध्ये, आणि दुकानदार असतील, व्यवसायधारक असतील, ह्यांची काय प्रतिक्रिया आहे. लोकसभेची सध्या निवडणूक सुरू आहे, निवडणुकीच्या बाबत त्यांच्या मनात जी काय खतखत आहे ती आपण बाहेर काढूया आज.
चला पुढे जाऊ. बघा ढोकी गावामध्ये नेमकं नागरिकाच्या मनात काय चाललंय, नागरिकाच्या मनातल्या प्रतिक्रिया, मनातल्या भावना, मनातली खदखद आपण आज थेट जाणून घेतोय. मी आता ढोकी गावात आहे. नेमकं काय इथं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर आहेत. माहितीचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही. काय नेमकं काय खदखद आहे तुमच्या मनामध्ये, काय नेमकं काय भावना आहे? ओमराजे निंबाळकर डबल निवडून येते. होय. काय नाव तुमचं? मंजूर असतात. कसं काय? त्यांचं कार्य चांगलं आहे. जातीवादी नाहीत, जातीवादी बोलत नाहीत. म्हणून निवडून येते ते. हां. सध्याचं वातावरण कसं आहे मग? सध्या 100%. कोणी बी येऊ द्या, काही फरक पडत नाही ओमदादाला. होय. जास्ती मुलाखती केल्या. हॅलो. काय नेमकं सध्याचं वातावरण जे आहे ते काय कसं आहे वातावरण? आजचं जे वातावरण आहे ते भाजपसाठी एकदम खराब आहे. भाजप ही उमेदवारी त्याची ताकद होईना ते ओमराजासमोर उभा राहायची. मी म्हणणारे सुद्धा नको म्हणायले, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि फोडाफोडीमुळं ती भाजपची पोझिशन खराब झालेली आहे. राष्ट्रवादी फुलली, सेना फुलली, पुन्हा काँग्रेस फुलली, ह्याच्यामुळं ती पोझिशन त्यांची खराब झाली. लोकांची भावना जी आहे त्यांच्याबद्दल बरोबर नाही, अशी कंडिशन आहे त्यांची. बघा ढोकी गावात काय आहे नेमकं, लोकसभा 2024 उस्मानाबादची लागलेली आहे. काय सांगाल, काय वातावरण कसं आहे सध्या? मस्त आहे. ओमराजेच्या फेवरमध्ये वातावरण आहे सध्या. कोणी बी उभा राहू दे ओमराजेच्या विरोधात, ओमराजे 100% निवडून येणार. कार्य चांगलं आहे. कुणाच्या बी गोरगरिबाच्या कामाला पडतात, कुणाचा फोन उचलतात, काही कामाला फोन केला तर त्या कामाची विल्हेवाट लावतात. जनसामान्य माणसात चांगलं आहे त्यांचं सध्या वातावरण. बघा आज तारीख आहे 31 मार्च 2024. मी तुम्हाला ढोकी गावामध्ये उस्मानाबाद लोकसभेच्या अनुषंगाने नागरिकाच्या मनात काय चाललं आहे, काय नागरिकाच्या मनात खदखद आहे, मी तुम्हाला दाखवलेली आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट कळवू शकता. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, ढोकी, उस्मानाबाद, धाराशिव.